आज 18 एप्रिल. काल रामनवमी झालेली आहे. सगळे अजून त्याच वातावरणात आहेत. आता आपण अजूनही इष्ट अनिष्ट अशा कर्मांची फळं कशी मिळतात ते कालपासून सुरू केलेलं आहे पाहायला. ज्ञानदेव काय सांगतायत, आपण वेगवेगळ्या पद्धतीने समजावून देत आहेत ते पाहतो. सगळ्यांना शुभेच्छा. नवीन कुणी आले असतील तर त्यांचं स्वागत. कुणाला काही विचारायचं असेल तर विचारा. काल परवाच एक जण मला भेटली इथे. आम्ही रस घ्यायला गेलेलो होतो आणि म्हणे तुम्ही ज्ञानेश्वरी शिकवता का? म्हणलं हो. म्हणे मी आहे तुमच्या वर्गामध्ये. म्हणलं का नाही म्हणे बोलायचं असतं पण खूप जणांना विचारायचं असतं. मग मी कशी काय विचारणार? मला खूप आवडतं म्हणे. त्या कदाचित असतील आजही मुलाच्या मुंजीसाठी आलेले. चला. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्य रागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता निर्वृत्तिका संस्थिता. इत्थं साधु कृपान्वितं स्वयं हो ज्ञानामृतेनावृतं, वंदे तं करुणाकरं प्रभुवरं श्री संत ज्ञानेश्वरं. श्री संत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्री कृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. आपण काल 235 पर्यंत ओव्या घेतलेल्या होत्या. त्याच्यावरच्या काही थोड्याशा स्वरूपानंदांच्या ओव्या वाचायच्या राहिलेल्या होत्या, तर त्या बघूया. गोंधळ व्हायला लागलाय. ज्ञानेश्वरी आणि भगवद्गीता म्हणलं असा श्लोकात बदल कसा व्हायला लागला? तिकडे 16वा अध्याय चालू आहे, तिथली खूण आहे. म्हटलं एकदम श्लोक वेगळा कसा? बाकी सगळं बरोबर काढलंय मी, आणि असं कसं श्लोक वेगळा दिसायला लागला? बरं, कालच्या थोड्या 2-3 ओव्या आहेत त्या घेते. असं का व्हावं? शेवटचे राहिले होते ना, ते बघूया. परी एकाएकी एक देहांती आघवी, लागवी भोगावी कर्म फळे. खेतले जे ऋण फेडणे ते प्राप्त, भेटता समर्थ सावकार. तैसे तया लागी कर्मफळ भोग, भोगणेच मग प्राप्त होय. कुठून झाले बघूया. 35वी ओवी एकदा पकडत घेते आणि मग नंतर त्या ओव्या बघूया. काय कल्पना केलेली हो त्यांनी. विषाचे आगरही वाहती. काल पाहिली आपण ही ओवी. ते विकिता सुखे लाभे जिती, येरे निमाले जे घेती वेचोनी मोले. विषाचं आगरच समजा मिळालेलं आहे किंवा फुललेलं आहे. विषाच्या बागा फुलवणारे किंवा विषाचा साठाच विकिता सुखे लाभे. एवढा मोठा नाही का, जसे पूर्वीचे काळी की अजूनसुद्धा टोपीवाला तो पेटी घेऊन फिरायचा, तसं बुवा विषाचं आगर म्हणजे विषाचं मोठं साठा असलेलं असं काहीतरी भांडं असेल. काल आता त्या यज्ञपुरुषांनी थाळी आणलेली होती, पण ती तिथल्या तिथं द्यायची होती. आता हे जरा बंदिस्त पाहिजे ना विष असलं तरी, आणि त्या अशा बंदिस्त भांड्यातून घेऊन चाललेलं आहे विकायला. पण लोक ते जालिम विष विकत घेतात म्हणून तो सुखी होतोय, कारण त्याचं विकलं गेलेलं आहे आणि त्याला 4 पैसे मिळालेत संसाराचा गाडा ओढण्यासाठी. येर निमाले जे घेती वेचोनी मोले. ते पैसे देऊन विकत घेतात, पण जे घेतात ते मात्र निमाले, म्हणजे त्यांना मरण येतं. मरणाचा स्वीकार करावा लागतो.
पण हे आपल्याला कळत नाही. अनिष्ट फळ कसं मिळतं त्याच्याबद्दल ते सांगतात. ती ओवी माझ्या लक्षात येत होती की खूप अगोदर असणार आहे. किंवा सुखे वाणी संसार चालवी संसार, करोनी व्यापार विषाचाही, परी जेते घेती वैचोनिया धन, घालवी ती प्राण आपुलिते. या ओवीचं आहे. त्याच्या आधीच्या 2 ओव्यांचं सांगते. परी सांडली तीना फलाशा जे कोणी, सर्वथा गुंतोनी मायापाशी, पार्था ते त्रिविध कर्मफळा लागी, भोगावया जगी पात्र होती. आता त्रिविध कर्म कुठलं आहे? अनिष्टम, इष्टम आणि मिश्रम. पिता हे उदाहरण आहे पित्याचं. काल पाहिलं होतं आपण ओवीतलं. पिता आत्मजेचे करोनिय दान, न मम म्हणून मुक्त होई, परी तो ज्या मात तिज स्वीकारोन, ममत्वे गुंतवण जाय कैसा. ज्याला कन्या दिली आहे तो जावई मात्र बंधनात पडतो आणि सासरा इदम न मम म्हणून मुक्त होतो. किती सुंदर उदाहरण दिलेलं आहे. हे तर उदाहरण माझ्या अगदी डोक्यात फिट्ट बसलं. तसं आपण इदम न मम, प्रत्येक कर्म हे माझं नाहीच आहे, हे भगवंताचंच आहे. आणि फळसुद्धा हे भगवंताचंच आहे, माझं काहीच नाही आहे असं म्हणून जर आपण त्याला अर्पण केलं, म्हणजे त्याच्याकडं पाहिलंच नाही, तर आपल्याला इष्टफळ मिळू म्हणजे इष्टफळ नकोच आहे आपल्याला, कुठलंच नको आहे. पण ही भूमिका त्याच्या मागची आपण ठेवली पाहिजे. आणि विषारेचे अनिष्टचं तर पाहिलं. अनिष्ट म्हणजे हे विषाचं. त्याच्या पुढची ओवी बघूया. तैसे करता कर्म करू, अकर्ता फळाशा न धरू, एथ न शके आवरू दोहिते कर्म. त्याप्रमाणेच एखादा कर्ता, त्याच्यानंतर कर्म. हे करू म्हणजे ते करतो कर्म कसं? अहंकारानं जो करतोय कर्म करतोय, अहंकार नकोय तिथे. अकर्ता फळाशा न धरू म्हणजे एखादा कर्ता काय करतो? कर्तृत्वाच्या अहंकारानं कर्म करतो. आणि एखादा काय करतो? अकर्ता फळाशा न धरू. एखादा अकर्ता कर्तृत्वाचा अहंकार धरत नाही. अकर्ता म्हणजे करून सुद्धा न केल्याची भूमिका ठेवून फळाची कर्तृत्वाचा अहंकार ठेवत नाही. एथ न शके आवरू दोहिते कर्म म्हणजे फलेच्छा न बाळगता कर्म करतो, आणि एक फळाची अपेक्षा न करता, कर्तृत्वाचा अहंकार न धरता कर्म करतो. तर या दोघांनाही कर्म करावंच लागतं. पण हे कर्म दोघांनाही बंधनात ठेवू शकत नाही, तर फळरूपाने बंधनात टाकलं जातं. म्हणजे हे अहंकारही नको आणि कर्माचं फळही नको. किती म्हणलं तर सोपं आहे, म्हणलं तर अवघड आहे. इदम न मम म्हणायचंय, मी केलं नाही, हे सगळं भगवंतांनी केलंय. आणि बघा, परवा कुठं गेलो होतो आम्ही? त्या कृष्णधामला गेलो होतो. त्या कृष्ण महाराजांचा जो पुण्यतिथीचा कार्यक्रम होता. छोट्या छोट्या कृतीतून सुद्धा किंवा बोलातून सुद्धा लोकांची ही भूमिका लक्षात येते. आता तिथले जे स्वयंपाक करणारे, म्हणजे तिथली जी व्यवस्था पाहणारे, आता खूप वर्षापासून, आई झाली आता 80-90 वर्षाची, त्यांची मुलं अजून काम करतात. ते इतका सुंदर स्वयंपाक केलेला होता. आणि आपण म्हणतोच ना, छान केला आहे स्वयंपाक, खूप सुंदर, म्हणजे प्रसाद खूप छान आहे. त्याचं नावही आणि प्रसादच आहे, जो करणारा आहे, त्याचे आई आणि म्हणजे आजी आणि वडील. तर ते म्हणे, आम्ही काहीच नाही करत, महाराजांनी केले. मला काय वाटलं, महाराज म्हणजे आपल्याकडं स्वयंपाक केला महाराज, आचार्याला महाराज म्हणायची पद्धत आहे ना. तर म्हणलं, कोणते महाराज? अहो हेच की आपले महाराज. म्हणजे मला इतकं पटलं त्यांचं बोलणं, की ज्यांची पुण्यतिथी आहे त्या महाराजांचंच हे सगळं कार्य आहे, तेच करतायत, आम्ही काहीही करत नाही.
अकर्ता, करून सुद्धा अकर्ता आणि अहंकार नाही. लगेच एखादा म्हणतो अहो मी बनवली खीर, अहो मी ताक सुद्धा, अहो मी केलं. छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा मीपणा नको. आणि असं जे करत नाहीत ना, म्हणजे असं जे मानतात ना, ते दोघंही बंधनात पडत नाहीत. मग आपल्याला बघा, जे काय पटेल ते घ्या, अहंकार नको किंवा कर्मफळ नको. जे सोपं असेल ते स्वीकारा. निदान दोन्ही स्वीकारलं तर उत्तमच. आता अजून छान उदाहरण आहे बघा. वाटे पिकलिया रुखाचे, फळ अपेक्षितयाचे, तेवी साधारण कर्माचे फळ घेतया. रुख म्हणजे वृक्ष बरं का. आता वाटेवर आपण चाललेलो आहोत, तर वाटेवर एखाद्या झाडावरचं पिकलं फळ जो त्याची इच्छा करल त्याला ते प्राप्त होईल. त्याप्रमाणे कर्मफळाची इच्छा मनी बाळगणाऱ्या प्रत्येक अहंकारग्रस्त पुरुषाला फळाची प्राप्ती होतेच. आता रस्त्यावरच्या वृक्षावर तर काय आपला अधिकार आहे का हो? पण तरीसुद्धा आपल्याला वाटतं काय आता इथं कुणीच नाही आहे, याचे कुणी मालक नाही, काही नाही, रस्त्यावरचं वृक्ष आहे, मग काय हरकत आहे मला ते फळ मिळालं म्हणून तो फळाची अपेक्षा करतो. तशीच आपण केलेल्या कर्माच्या पण फळाची अपेक्षा करतो, जो अहंकारग्रस्त असतो तो. पण अजून पुढं सांगतायत ज्ञानदेव, परी करुनी फळ ने घे, तो जगाचा कामी नरी घे, जे त्रिविध जग अवघे कर्म फळ हे. त्यांनी ते सांगितलं हे अख्खं जगच त्रिविध प्रकारचे फळ देणार आहे. फार छान आहे ही ओवी. पण परी करुनी फळ नेघे, पण करून सुद्धा, कर्म करून सुद्धा जो नेघे म्हणजे घेत नाही, फळाची इच्छा मनात धरतच नाही, तो जगाचा कामी नरघे, तो जगाच्या सुखदुःखाच्या वावटळीमध्ये, कामी म्हणजे त्या इच्छेमध्ये, सगळ्या सुखदुःखामध्ये तो सापडतच नाही. का? कारण जे त्रिविध जग अवघे कर्मफळ हे. त्याचं कारण असं आहे की तो सगळं हे जगच त्रिविध कर्मफळ आहे असं मानतोय. म्हणजे ज्ञानदेव सांगतायत आपल्याला की हे जगच त्रिविध कर्मफळ आहे. मग आपण अपेक्षा कशाला करायची आहे? कर्मफळाची अपेक्षा करायलाच नको. आणि ती जर अपेक्षा केली नाही तर या सुखदुःखाच्या भोवऱ्यात आपण सापडणार नाही, सुखदुःखाच्या वावटळीत आपण सापडणार नाही. आता ही तुम्ही माहिती असेल, चक्रीवादळ, वावटळ येतं ना, पाहिलेलं आहे बरं का, तुम्ही सुद्धा पाहिलं असेल. असं मोकळ्या मैदानावर म्हणजे जर कोणी चालत असेल अचानक चक्रीवादळ आलं तर त्याच्यात तो घुम घुम फिरवला जातो, अक्षरशः संपतो. इतकं ते त्या ह्याच्यामध्ये गुंतणं आहे. आणि म्हणून ती इच्छा धरायची नाही, या सुखदुःखाच्या वावटळीत सापडायचं नाही, कारण हे जगच त्रिविध कर्मफळ आहे. आता हे जगामध्ये तीन फळं कुठली आहेत, त्रिविध फळ कुठली आहेत? अगदी सोपं आहे, पण आपल्याला वाटतं की अजून कुठली फळं आहेत तिथे. त्यांनी स्पष्ट पुढच्या ओवीत सांगितलं, देव मनुष्य स्थावर, यया नाव जगडंबर, तरी हे तव त्रिप्रकार कर्म फळपई. आता हे त्रिविध फळ कुणाचं आहे हो? या भगवंताचं आहे. त्यानं ही सृष्टी निर्माण केली. सृष्टी निर्मितीचं जे कार्य केलंय त्याच्यामध्ये त्याला 3 प्रकारचं फळ मिळालेलं आहे. कोणतं? देव, मनुष्य आणि स्थावर. यया नाव जगडंबर, तरी हे तव त्रिप्रकार कर्मफळ आहे. म्हणजे देव, माणूस आणि स्थावर या सगळ्यांना मिळून जगडंबर म्हणलेलं आहे. आणि जगाचा जगडंबर म्हणजे काय? हा सगळ्या जगाचा पसारा, अशी संज्ञा प्राप्त झालेली आहे. आणि हेच ते त्रिविध फळ आहे. मग आता एवढं मोठं त्रिविध फळ देणारा किंवा निर्माण करणारा जो भगवंत आहे, एवढ्या मोठ्या पसाऱ्यातलं आपण एवढंसं काहीतरी करतोय, म्हणजे आपल्याकडून तोच करून घेतोय. तर आपण आपल्याकडे एवढं अहंकृती किंवा अहंकार घेण्याचं काय कारण आहे? हे मी केलं कोण आहे आपण करणारे? काही नाही. मला तर हल्ली खरंच असं स्थिर शांत वाटतं की काही नाही. कोणी विचारतं हे काही लक्षात ठेवायचं नाही. आता कोणी काय दिलं, कोणी काय घेतलं, कोण आलं, कोणाचं नातेवाईक, ज्याच्या त्याचे उद्योग जो तो करतो आहे. आपण आपलं फक्त कर्तव्य करत राहायचं आणि फार त्याच्यात गुंतायचं नाही.
फक्त जबाबदारी या दृष्टीनं आपलं करणं, कर्तव्य म्हणजे काय, केलंच पाहिजे या भावनेनं करायचं. आता होतं काय पण, की कितीही जरी म्हणलं तरी इष्ट, इष्टानिष्ट अशी सगळी फळं आपल्याला मिळतच असतात. म्हणून त्यांनी म्हणले आणि अनिष्टही फळ मिळतं. त्याची एक गा अनिष्ट, एक ते केवळ इष्ट, आणि एक इष्टानिष्ट त्रिविध असे. पहिल्यांदा श्लोकामध्ये काय सांगितलंय, अनिष्टमिष्ट मिश्रंच त्रिविधं कर्मण फलम. ते तर महत्त्वाचे आहेतच ना, की आपल्याला नको वाटणारं अनिष्ट फळ मिळणारं असं एक फळ असतं. इष्ट म्हणजे जसं हवंय तसं अनुकूल असणारं असं एखादं फळ असतं. आणि इष्ट आणि अनिष्ट मिश्र प्रकारचं, थोडंसं हवं वाटणारं आणि थोडंसं नको वाटणारं अशी कर्माची फळं आपल्याला मिळत असतात. तीही त्रिविध फळं आहेत. म्हणून पुन्हा त्यांनी सांगितलं की त्याची एक गा अनिष्ट, एक ते केवळ इष्ट, आणि एक इष्टानिष्ट त्रिविध ऐसे. परिविषयमंता बुद्धी अंगी सुनिय विधी प्रवर्तती जे निषिद्धी कुव्यापारी. याचं मला एक उदाहरण आठवलं, मी नंतर सांगते. परिविषयमंता, विषयमंत म्हणजे काय हो, बुद्धिवंतासारखं काय त्यांनी शब्द छान वापरलाय. विषयमंत म्हणजे जे विषयाच्या अधीन झालेले आहेत, सर्वश्रेष्ठ अगदी अशा उच्च पातळीवर गेलेत विषयांच्या, ते विषयवंत. आणि त्याच्या अधीन झालेली बुद्धी, विषयवंता बुद्धी अंगी सुनी अविधी. आणि मग त्याला इतकी तो स्वैराचारी अशी त्याची वृत्ती असते की प्रवर्तती जे निषिद्धी कुव्यापारी. मग ते कशामध्ये गुंतते त्यांची बुद्धी आणि वृत्ती, तर प्रवर्तती म्हणजे त्यात ते प्रवृत्त होतात, केंद्रित होते. निषिद्धी कुव्यापारी, निषिद्ध कर्म करण्याच्या अत्यंत कुव्यापारामध्ये ते मग्न होतात, गर्क होतात. एक आत्ताच तुम्हीच कुणीतरी पाठवलेलं असेल, पण नकळत वाचलं जातं बरं का. म्हणजे एखाद्याकडे अशी ओढ लागते की काय आहे बा, काय पाठवलेलं आहे, नाही तर सगळं बघायला वेळही नाही. निषिद्ध कर्म किती केली जातात. सहज एकदम आठवलं म्हणून सांगते. ओळखीचे डॉक्टर आहेत आणि त्यांच्याकडे जोडपं येते, नवरा बायको येत आहेत, लहान मुलीला घेऊन आलेले असतात बरोबर, असेल ती 2-3 वर्षाची मुलगी. आणि काय हो, काय करायचं आहे, तर काही नाही म्हणे, डिस्कंटिन्यू करायचं आहे आमचं हे दुसरं प्रेग्नन्सी आहे. तर का, तर तुमच्याकडं यायला आम्हाला वेळ नव्हता म्हणून आम्ही दुसऱ्यांकडे गेलो. आणि त्यांनी सांगितलं की ही दुसरी मुलगीच आहे. आता हे जे चांगले आहेत सद्विवेकी डॉक्टर आहेत, ते म्हणतात मी हे करणार नाही. नाही म्हणे तुम्ही म्हणाल तेवढे, ते म्हणे मला पैसाच नको, मी असलं कर्म करणारच नाही. का म्हणे का नको आहे, नाही म्हणे तर ही पहिली मुलगी आहे, मग आता दुसरी परत मुलगीच होणार, म्हणून आम्हाला ती नको. ते डॉक्टर इतके वाईट बोलतात. ते म्हणतात मी काय हे आहे का, म्हणजे काय शब्द वापरतात बघा, एखाद्याचा जीव घेणारे असा मी आहे का म्हणे. तर तसं नाही म्हणे आम्ही म्हणत, आम्ही कुणालाही सांगणार नाही. ते म्हणे मी हे कृत्य करणारच नाही. तुम्ही काय कुणाकडं जाऊन काय करायचं असेल तर करा. बरं म्हणे एक काम करा, ती मुलगी द्या माझ्याजवळ. पहिली मुलगी त्यांनी स्वतःजवळ घेतली डॉक्टरांकडे. आणि म्हणतात डॉक्टरांजवळ सुरीविरी असतेच यज्ञ ह्याची ऑपरेशनची साधनं. ते म्हणे आता मी ह्या मुलीला मारून टाकतो, गळ्याला सुरी लावतो. मग ठेवली अशी तिच्या. त्यावेळेला म्हणतात तुम्ही काय हे आहे का, असे मारेकरी आहे का म्हणे. तर ते म्हणतात नाही, आता तुम्ही तर त्या पोटातल्या बाळाला मारायला निघाला होता, मग ते बाळ सुरक्षित राहील ना म्हणे, मुलगीच आहे ना, सुरक्षित राहील. खाटीक म्हणतात ना, म्हणजे प्राण्यांना ठार मारणारे असे. तर त्या दोघं आई वडील म्हणतात तुम्ही काय खाटीक आहे का, एवढ्याच आमच्या त्या मुलीला मारायला निघाले. म्हणे ती सुद्धा आतली सुद्धा मुलगी जिवंतच आहे ना, तिला सुद्धा प्राण आहेच ना, तिला तुम्ही मारायला निघालात तेव्हा तुम्ही पण खाटीक नाही का झाले.
ते दोघेही नरमले. ते आपल्या मुलीला घेतलं आणि जाताना डॉक्टर म्हणले की ज्या कोणाकडून तुम्ही टेस्ट करून घेतली ना, त्यांचा तो धंदा आहे की मुलाचा गर्भसुद्धा मारून टाकायचा केवळ पैशासाठी. अक्षरशः त्यांनी लोटांगण घातले त्या डॉक्टर पुढे. म्हणजे कोण कोण दोषी आहेत बघा. आई वडील तर असतातच. हा असा म्हणून आता सगळ्यावर बंधन आले, गर्भनिदानावरच बंधन आलेलं आहे, तरी सुद्धा लोक हा उद्योग करून. हे कर्म कसलं आहे हो? अनिष्ट अनिष्टातलं अनिष्ट अशी कर्म केली जातात. आता व्यवहारातली तर बाकीची तर जशी रावणाची तर सगळी कर्म अनिष्टच होती, सगळ्या राक्षसांची अनिष्टच होती. आणि इष्टकर्म करणारे जे आहेत, ऋषी मुनी होते, आत्तासुद्धा चांगली चांगली कर्म करणारे लोक आहेत, त्यांना त्रास देणारे लोक आहेत. मग ह्याची फळं कशी मिळणार? अनिष्ट कर्माचं फळ अनिष्टच मिळणार, इष्टकर्माचं फळ इष्टच मिळणार. आणि थोडंसं चांगलं आणि थोडंसं वाईट असं कर्म केलं तर त्याची फळं तशीच मिळणार. असं खूप म्हणजे विचार सध्याच्या काळात काय घडतंय याचं जर आपण डोळे उघडून आणि थोडंसं जागरूक राहायला पाहिजे आपण. आता तसेच पेव फुटलेलं आहे बघा सगळीकडे. इंग्लिश मिडियम 4 वर्षाच्या मुलांनी इंग्लिश मिडियमला जाऊन करायचे काय? त्याला इंग्लिशवर कमांड मिळवण्यासाठी तो 12वी 15वी काय जे होईल त्याच्यानंतर वेगवेगळे वर्ग असतात, क्लासेस असतात, फाडफाड इंग्लिश बोलायला शिकवतात. एवढ्याशा मुलांवर सगळे आघात करायचे. आता ह्याला कारण काही इंग्रजी ही काही जागतिक भाषा नाही, म्हणजे मी कोणावर हे करत नाही. पण आपल्या मातृभाषेतून शिक्षण जर घेतलं त्याच्यासाठी आणि सरकारी आता बऱ्याच योजना आहेत, तर त्या मुलांवर ते सोपं जातं. पण हल्ली चुकीच्या दृष्टिकोनातून, चुकीच्या कल्पनेतनं असं काहीतरी सगळा समाज बिघड. आता काही शाळांमध्ये मध्यंतरी वाचलं की ऐकलंय पण जे आमच्या विद्यार्थी शिक्षक होते ते, की भारतीय सण साजरेच करायचे नाहीत. सगळे परदेशी, सगळे जे सगळ्या म्हणजे मी म्हणत नाही कुठल्या धर्माचं नावही मी घेणार नाही, पण इतर धर्माचे सगळे सण वार हे मुलांनी केले पाहिजे. मुलांनी नमाज पढला पाहिजे. पण वर्गामध्ये नमस्कार करून एखादा गीतेचा अध्याय म्हणायला परवानगी नाही. कुठे चाललाय आपला देश? कुठे चाललेलं आहे? म्हणून हे सगळं आता बघा पुढे सांगितलेलं आहे. का स्वधर्मा मानू देता, हा नाही थोडं एक राहिले. ते कृमी कीट लोष्ट, हे देह लाहती निकृष्ट, तया नामते अनिष्ट कर्म फळ. आता अनिष्ट कर्माचं फळ कुठलं आहे? तर कृमी, कीटक आणि लोष्ट. आता लोष्टही आपल्याला गेलेलं आहे, मातीचं ढेकूळ. तर असे जे निकृष्ट देह मिळतात हे कशामुळे मिळतात? अनिष्ट कर्म केल्याची फळं आहेत. आता तुम्ही म्हणाल मातीचं ढेकूळ हा काही जन्म आहे का? आपण आहेच ना सृष्टीमध्ये, ते सुद्धा म्हणजे त्या रूपात सुद्धा आपल्याला यावं लागेल कदाचित, आपण जर अनिष्ट कर्म केलं तर. आत्ता काही वाटणार नाही काय झालं, काय बिघडतं मातीचं ढेकूळ राहिलं म्हणून. पण असं जर जन्मभर पडून राहायची वेळ आली तर आपल्याला चालेल का हो? नाही चालणार. अजून पुढे सांगतात, का स्वधर्म ते कृमी कीट लोष्ट, हे देह लागती निकृष्ट, तया नामते अनिष्ट कर्म फळ. का स्वधर्मा मानू देता, स्वाधिकारू पुढा सुता, सुकृत की जे पुसता आमनाया ते. मग आता पुढं सांगतायत की का स्वधर्मा मानू देता. अहो जे लोक स्वधर्माला मान देतात, आदर करतात आणि आपल्या वर्णाश्रम धर्मानुसार अधिकार प्राप्त करून सुकृत कीजे पुसता, स्वाधिकारू पुढा सुता. स्वाधिकारानुसार, अधिकार म्हणजे आपल्या वर्णानुसार आश्रमानुसार जो अधिकार म्हणजे जे कर्तव्य प्राप्त झालेलं आहे त्याचा वापर करून आमनायाते सुकृती कीजे, सुकृत कीजे. आमनाय म्हणजे वेद. आपल्याकडं वेद वाङ्मय हे सर्वश्रेष्ठ वाङ्मय मानलेलं आहे आणि वेदांनी जे सांगितलेलं आहे त्यानुसार हा स्वधर्माचरण हे करायला पाहिजे. मग वेदांनीच पुढं, वेदांमधलं कळे ना लोकांना म्हणून मग पुढे उपनिषद आली, नंतर गीता सोपी केली गेलेली आहे. आता गीतेच्याही पुढं पुन्हा आपल्याला
ज्ञानदेवीसारखे ग्रंथ मिळालेत की ज्याच्यातनं निदान आपलं कर्तव्य काय आहे हे आपल्याला समजतं. म्हणून स्वाधिकारू पुढा सूता सुकृत की जे पुसता आमनाया ते वेदाप्रमाणे जे पुण्यकर्म करतात, सत्कृत्य करतात ते श्रेष्ठ आहेत. तर इंद्रा आता चांगली कृत्य केल्यानंतर किंवा इष्टकृत्य केल्यानंतर वेदाच्या मान्यतेनुसार, स्वधर्मानुसार, आश्रमानुसार, स्ववर्णानुसार जर कर्म केली तर काय होतं ते पुढच्या ओळीत सांगतात. तै इंद्रादिक देवांची देहे लाहिजती सव्यसाची, तया कर्मफळा इष्टाची प्रसिद्धी का. मग अशी कर्म केल्यानंतर अरे पार्था, इंद्रादी देवांचे देह लाभतात किंवा धार्मिक प्रवृत्तीच्या सत्वशील पुरुषांना लाभतात, उगाच सगळ्यांना नाही लाभत. देहे लाहिजती सव्यसाची, सव्यसाची हे सारखं अर्जुनाचं विशेषण घेत आहेत बरं का. नाही तर तुम्हाला वाटेल की हे काय सारखं मध्ये मध्ये येते. मागंही सांगितलं होतं की डाव्या हातानं त्याला हे करायचं, धनुष्य ताणून मारायची शक्ती होती किंवा कौशल्य होतं, म्हणून त्याला सव्यसाची असं. ते इंद्रादिक देवांची अशी त्याला हे मिळते, देहप्राप्ती होते. तया कर्मफळा इष्टाची प्रसिद्धी का, म्हणजे कर्मफळाची, इष्ट अशा कर्मफळाची प्रसिद्धी प्राप्त होते. पण जे सत्वशील पुरुष आहेत, जे धार्मिक प्रवृत्तीचे आहेत, ज्यांनी इष्टकर्म केलेलं आहे, आपल्या कर्मानुसार केलं, आपल्या धर्मानुसार केलं, वर्णानुसार केलं, तर त्यांना ही चांगली पुढे गती मिळते. आणि गोड, आता बघा सगळी फळं आपल्याला मिळत असतात. गोड आंबट आणि गोड आंबट मिळे तेथ रसांतर परसाळे, उठी दोही वेगळे दोही जिणते. आता या उभीत तर थोडं वेगळंच सांगतायत बरं का. काय म्हणतात की गोड आंबट पदार्थ जिथं एकवटतात, एकत्र होतात, तेव्हा दोहों वेगळी अशी तिसरीच रसांतर परसाळे, म्हणजे एखादी वेगळीच चव त्या ठिकाणी निर्माण होते. उठी दोही वेगळे दोही जिणते. म्हणून आयुर्वेदानं असं ते फ्रूट सॅलड म्हणतात ना, सगळी फळे एकत्रित होऊन, ती मान्यच नाही. कारण एकतर तुम्ही आम्लरसाचा जेव्हा हे करत असाल तेव्हा त्या मधुराचा मिसळ करायची नाही, किंवा कडवट तुरट सगळ्या प्रकारचं. बघा ना, आता आवळा तुरट असतो, काही फळं गोड असतात, काही फळं, आता आंबा दोन्ही प्रकारचं आहे त्याचं, आंबट आणि गोड. तर गोड आणि आंबट हे पदार्थ जेव्हा एकवटले जातात तेव्हा त्याच्यातून तिसरीच अशी चव निर्माण होते. म्हणजे त्या दोघांना मागं टाकणारी अशी रुची निर्माण होते, चव निर्माण होते. आणि एक तिसराच, म्हणून त्यांनी म्हटलं रसांतर परसाळे. रसांतर म्हणजे दुसराच रस निर्माण होतो. गोडही नाही ना आंबट नाही, त्याचं कॉम्बिनेशन, त्याचं दोहोंचं मिळून एक वेगळंच आपण रसायन म्हणू किंवा रस हा निर्माण होतो. रेचकुची योगवशे होय स्तंभावया दोषे, देवी सत्यासत्य समरसे असत्य जिणीजे. आता योगक्रियेतले काही उदाहरण देत आहेत की योग प्रक्रियेमध्ये रेचकुनी योगवशे. रेचक हा स्तंभनाच्या उद्देशासाठी घडतो. स्तंभन म्हणजे बघा, रेचक आपण काय करतो, श्वास घेतो आणि सोडतो. तर श्वास सोडल्यानंतर पुन्हा तो आपण दोन्ही वेळेला कुंभक करायचा असतो, म्हणजे स्तंभन करायचं असतं. त्याप्रमाणे सत्य आणि असत्याच्या समरसतेनं, सत्य समरसे, सत्य आणि असत्याहून वेगळंच असे एक कर्मफळ निर्माण होतं. काय उदाहरण दिली तो. एकदा माणूस सत्य बोलेल, ही कृती मी केली आहे, आणि कोर्टात साक्ष द्यायच्या वेळेला सांगेल हे असत्य आहे, हे मी केलेलं नाही. मग त्याच्यातनं फळ काय येईल निर्माण, न्याय जो होईल ते वेगळंच होईल ना. पण विश्वास ठेवायचा आहे त्यांच्यावर. शेवटी विश्वास ठेवून जर त्याच्यातनं तिसरंच जर निर्णय दिला गेला, त्या दोहोंचं मिश्रण असं, तर ते कर्मफळ एकदम वेगळंच निर्माण होणार आहे. जसं
वेगवेगळ्या चवीची फळं एकत्रित करून त्याचा रस काढला. अगदी साधं, वेगवेगळ्या चवीची तर बाजूला ठेवा, पण आंब्यामध्ये सुद्धा एका प्रकारच्या आंब्याचा रस काढणं हे इष्ट असतं. तुम्ही 10 प्रकारचे 10 ठिकाणहून आंबे आणाल आणि सगळे एकत्रित कराल, त्याची पण मजा नाही. जसं हापूस तर हापूस, गावठी तर गावठी, रायवळ तर रायवळ, अशी त्याची एक हे वेगळी असते, मजा वेगळी असते. तसं सगळ्या सत्यासत्य कर्माची फळं ही मिश्रणातनं वेगळीच होणार आहेत. म्हणजे पुण्यरूप आणि पापरूप आता पुढे ते सांगतायत. म्हणोनी समभागे शुभाशुभे, मिळोनी अनुष्ठानाचे उभे, तेणे मनुष्यत्व लाभे ते मिश्र फळ. आता त्यांनी हे निष्कर्ष छान काढलेला आहे की शुभ आणि अशुभ अशा दोहोंच्या कर्मांच्या मिश्रणातून, म्हणजे पुण्यरूप आणि पापरूप अशा समभागानं किंवा समभाग कर्माचं आचरण केलं असता त्याच्या योगे जे फळ मिळतं ते म्हणजे मनुष्ययोगी, मनुष्ययोनीत जन्म मिळतो. आणि हे आपलं कर्माचं मिश्र फळ आहे. हे आज पहिल्यांदा कळलंय बघा आपल्याला. मनुष्य म्हणजे मिश्र फळ आहे, शुभाशुभ कर्माचं मिश्र फळ. बरोबर आहे ना, सगळंच काही चांगलं करत नाहीत आणि सगळंच काही वाईट करत नाहीत, असं जे मिश्र फळ आहे हे मनुष्य. एवढी एक ओवी घेऊया. ऐसे त्रिविध या भागी, कर्मफळ मांडले से जगी, हे न संडी तयांसी भोगी, जे सुदले आशा. मग अशा प्रकारे हे त्रिविध कर्मफळ हे जगात विस्तारलेलं आहे आणि कर्मफळाच्या आशेत पूर्णपणे गुरफटलेलं आहे. कर्मफळ मांडले से जगी, हे न संडी तयासी भोगी. आणि हे तिन्ही प्रकारचं फळ हे भोगावंच लागतं, ते सांडता येत नाही, टाकून देता येत नाही. जे सुदले आशा म्हणजे ते चुकवताही येत नाही, आपल्याला ते भोगावंच लागणार आहे. म्हणजे म्हणून जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, एवढी ओळ तर मला रोज आठवते. प्रत्येक कर्म करताना आपल्याला आठवली पाहिजे की मी जर हे असं कर्म वाईट केलं तर मला वाईट फळ मिळणार. आणि इतकंही कोणी अजून सगळे सत्कर्माचे पुतळे नाही आहेत, पण नकळत आपल्या हातून जी घडतात, पापं घडतात, अशुभ कर्म घडतात. म्हणून गुरुजी किंवा पुरोहितसुद्धा आपल्याला हे देतात की कळत नकळत आमच्या हातून जर काही हे परमेश्वरा चूक घडली असेल तर क्षम्यताम परमेश्वर, तर परमेश्वरा आम्हाला क्षमा कर. याच्यावरच्या ओव्या घेऊयात आपण. फलाशा सांडोन करी येथे कर्म, तया जगद्भ्रम उरे कैसा, पाहे पार्था देव मनुष्य स्थावर, तया जगडंबर ऐसे नाव. कर्मफळाचेच प्रकार हे तिन्ही, सांगत जाणोनी घेई आता. त्रिधा कर्मफळ एक ते अनिष्ट, एक इष्टानिष्ट इष्ट एक. वागती जे स्वैर होनी मदांध, कुकर्मे निषिद्ध आचरती. तया लागी देह लाभतो निकृष्ट, होती कृम कीट मृत्तिका ते. उच्छृंखल वागणाऱ्यांना ही फळं मिळतात. ह्या परी अनिष्ट कर्मफळ जाण, इष्टाचे लक्षण ऐक आता. जे का स्वधर्माते देवोनी मान, आपुला पाहोन अधिकार. मानोनी प्रमाण वेदशास्त्राज्ञ ते, पुण्यकर्मे येथे आचरती. तया इंद्रादिक देवतांचे देह, स्वर्गी निसंदेह प्राप्त होती. इष्टकर्म फळ ऐसी याची ख्याती, मिश्र जे किरीटी ऐक आता. गोड आंबटाचे होताची मिश्रण, रुची दोहोहून आघळीची. रेचकची जैसा होतसे कारण, योगमार्गी जाण कुंभकासी. तैसे सत्यासत्य मिसळता येते, रूपते पालटे असत्याचे. मग शुभाशुभ समप्रमाणात, मिळोनिया होत कर्म जेव्हा. तेव्हा मनुष्यत्व प्राप्त होय साच, कर्मफळ हेच इष्टानिष्ट. पाहे धनंजया ऐशा तीन भागी,
कर्मफळ जगी मांडलेसे. आता पुढच्या उद्या बघूया. एकदम काहीतरी आता मला सांगायचं होतं. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिव भास्करम सादरम वंदे ज्ञानेश्वरम. त्रिभुवन माता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्यसे तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. मग अशी सांगितलं तसं पूरक रेचक हे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. हठयोगामध्ये किंवा प्राणायाम करताना हे वापरले जातात. आणि श्वास घेणं पूरक, श्वास सोडणं याला रेचक म्हणतात. आणि थोडा वेळ श्वास रोखून धरणं याला कुंभक म्हणतात. तर ह्या गोष्टी तिथे त्यांनी सांगितल्या की अशा सुद्धा करता येतात.